महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. यानंतर त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणूनही शपथ घेतली. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राजकीय उत्तराधिकारी ठरलेल्या सुनेत्रा पवार यांच्या आजपर्यंतचा राजकीय प्रवास कसा आहे हेच जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेल्या सुनेत्रा पवार सुरुवातीची अनेक वर्ष थेट राजकारणापासून लांब राहिल्या, तरी बारामतीच्या प्रचाराची धुरा कायमच त्यांच्याकडे राहिली होती. मुलगा पार्थ पवार मावळमधून लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिला, त्यानंतर सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय भूमिका बजावायला लागल्या. 2024 मध्ये आधी लोकसभा निवडणुकीत त्या नणंद सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्या राज्यसभेवर खासदार झाल्या. त्यांच्या खासदारकीनंतर पवार कुटुंबात एकूण 3 खासदार आणि 2 आमदार झाले. पण अजित पवारांच्या निधनानंतर आता पुढे काय, या मुद्द्याची चर्चा होत असताना अजित पवारांकडे असलेली राजकीय खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ठेवावीत आणि नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे दिलं जावं अशी मागणी होऊ लागली. सुनेत्रा पवार यांचं माहेर धाराशिव जिल्ह्यातलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंग पाटील यांच्या त्या बहीण. धाराशिव मधल्या तेरमध्ये सुनेत्रा पवारांचं लहानपण गेलं. वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील असल्यानं राजकारण आणि समाजकारणाचा तसा हा तिथूनच त्यांना हा वसा मिळाला आणि त्यानंतरच सुनेत्रा पवार या पुढे आल्या. आपल्या घरी लोकांची कायम उठबस असल्यामुळे त्यातूनच आपण घडत गेल्याचं त्यांनी सांगितलं. पाटील आणि शरद पवार यांच्या राजकारणातल्या सख्यातून सुनेत्रा आणि अजित पवारांचं लग्न ठरलं. 1980 मध्ये सुनेत्रा या लग्न होऊन बारामतीमध्ये आल्या. तेव्हा अजित पवारांनीही राजकारणात प्रवेश केलेला नव्हता. अजित पवारांचं राजकारण सुरू झालं आणि सुनेत्रा पवार अजित पवारांच्या त्यांच्या दुधाच्या व्यवसायामध्ये मदत करू लागल्या. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर शरद पवार मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परत आले. तेव्हा अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याबरोबर ती मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यात राहायला गेले. सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली ती काटेवाडीतूनच. अजित पवार साताऱ्याचे पालकमंत्री असताना महाबळेश्वरला फिरायला गेले होते. सुनेत्रा पवारांना परतताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू असलेलं एक गाव दाखवलं आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात झाली. ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. यानंतर त्यांनी राज्यातील 86 गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेचे नेतृत्व हाती घेतलं. या माध्यमातून त्यांनी निर्मल ग्राम स्वयंसहायता ही चळवळ राबवण्यात आली. काटेवाडी निर्मल ग्राम तर झालंच, शिवाय त्यांचे मॉडेल आणि इको विलेज म्हणूनही त्यांनी रूपांतर केलं. तसेच बारामती परिसर टँकर मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रोजेक्ट मेघदूत हे राबवलं. परिसरातील स्त्रियांना रोजगार मिळवण्यासाठी बारामतीमध्ये टेक्स्टाईल पार्कला सुरुवात झाली. जवळपास 15,000 महिला या टेक्स्टाईल पार्कमध्ये काम करतात. या टेक्स्टाईल पार्कचं चेअरमन पद 2006 पासूनच सुनेत्रा पवारांकडे आहे. तर इकडे त्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवरती देखील ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. पार्थ पवारांच्या निवडणुकीत उतरण्याच्या निर्णयामुळे पवार कुटुंबात वाद असल्याच्या चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून मात्र ही फूट फक्त पक्षातीलच नव्हती तर कुटुंबातीलही होती हे सगळ्यांना स्पष्ट झालं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर घरातील लग्नाच्या निमित्तानं सुनेत्रा पवार कुटुंबासोबत दिसल्या. त्यानंतर आधी महापालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चित्र दिसलं. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती लढत होते. या निवडणुकीच्या प्रचारासाठीच अजित पवार बारामतीमध्ये येत होते. त्याच वेळी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अजितदादा आणि सुनेत्रा वहिनींनी आतापर्यंत अनेक प्रवास एकत्र केले असतील. दादा गेले त्यामुळे वहिनींना हा प्रवास एकट्यानंच करायचा आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.